केला. ज्या ज्या वेळेस या नगरपालिकेने जी करवाढ झाली त्या करवाढीच्या विरोधात आंदोलन करणारा जर कोणी असेल तर त्या काळातला दिवस आठवा, ज्या दिवशी या करवाढीला विरोध करत असताना माझे वडील स्वर्गीय मदनलालजी त्याच दिवशी त्यांना हृदयाचा अटॅक आला आणि ते या ठिकाणाहून निघून गेले. संध्याकाळची वेळ होती. आम्ही चंद्रपूरला त्या ठिकाणी वास्तव्य करून राहत होतो. फोन आला की आपला विजय झाला. त्या ठिकाणी आपण या करवाढीच्या विरोधात जो आंदोलनाचा लढा उभा केला त्यामध्ये आपण विजय संपादन केला. मदनलालजींनी त्यावेळेस कोर्टाच्या माध्यमातून त्याचबरोबर आपल्या जनतेच्या सामर्थ्याच्या जोरावर तो लढा जिंकला. बांधवांनो, ते या ठिकाणाहून निघून गेले, पण काही गोष्टी आमच्या हृदयात अजूनही धक्का काय. तो दिवस आम्ही विसरलो नाही की तो ताण आणि संध्याकाळी ते या ठिकाणाहून या दुनियेतून निघून गेले. ती प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी आलो. या नगरपालिकेला मी आज देशाचं बोलणार नाही, आज महाराष्ट्राचं बोलणार नाही, मी फक्त आज आपल्या गावाचं बोलणार आहे. ज्या गावात आम्ही जन्मलो, ज्या गावामध्ये होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आम्ही सातत्याने लढा उभा केला, त्या बाबतीतच आम्ही बोलणार आहोत. कारण आमची बांधिलकी या गावाची आहे, सामान्य नागरिकांची आहे, गोरगरीब जनतेची आहे. त्याला दिलासा देण्याकरता आम्ही आमचं जीवाचं रान झालं तरी चालेल या भावनेपोटी या ठिकाणी आलो. अरे याच नगरपालिकेच्या निवडणुका होत्या. या नगरपालिकेच्या निवडणुका त्याला येताना आमचा अपघात झाला. 25 तारखेला निवडणुका आणि 23 एप्रिलला अपघात. या दोघांमध्ये 22 एप्रिल 1985 साली त्या ठिकाणी अपघात झाला. मूर्तिजारपूर जवळ आमची पत्नी गेली, मुलं गेली, आमच्या डोळ्यात देखत त्यांनी प्राण सोडले. कशासाठी आम्ही आज बलिदान केलं? हे कारण फक्त या गावाच्या विकासाकरता आम्ही सातत्यानं झटत राहिलो म्हणून. बलिदान झालं परवा नाही, लोकांनी आम्हाला सुद्धा मेलेलं म्हणून सोडून दिलं. 12 हाड आमची मोडल्या गेली. अपघातामध्ये लोकांनी समज झाला की या ठिकाणी भाऊ सुद्धा गेले. परंतु आपल्या आशीर्वादाने, लोकांच्या प्रेमापोटी आपण त्या ठिकाणी जिवंत राहिलो आणि शेवटी आपण म्हटलं आज आपण गेलेलो आहोत, परंतु उर्वरित आयुष्य आता या गावाकरता, या गावाच्या विकासाकरता आपण झटलं पाहिजे. हा संकल्प घेऊन या गावात पाय ठेवला आणि त्या दिवसापासून तर आजपर्यंत जे काही बरे वाईट अनुभव आले असतील त्या सर्वांना सामोरं जाण्याचं काम केलं. कधी आम्ही एखाद्याही माणसाकडून मला दुःख या गोष्टीचं झालं जेव्हा लोकांनी सांगावं किंवा यांनी पैसे घेताना भ्रष्टाचाराचा आरोप, अरे त्यापेक्षा जीवन गेलं तरी बेहतर. हा, एखाद्या वेळेस आयुष्यात पैसा कमी कमावला असेल, ते म्हणतात भाऊ श्रीमंत आहेत. हो, मी श्रीमंत आहे. आयुष्यात एखाद्या वेळेस पैसा कमी कमावला असेल, परंतु या ठिकाणी आम्ही लोकांना जे दिलं, लोकांनी आम्हाला प्रेम दिलं. जीवापाड प्रेम करणारी माणसं दिली, जीवाला जीव देणारी माणसं दिली, जीवा ओवाळून टाकणारी माणसं दिली. आणि हेच आमची समृद्धी आहे, हेच आमचं खरं वैभव आहे आणि हीच आमची संपत्ती आहे असं मानणाऱ्यापैकी मी आहे. बांधवांनो, या ठिकाणी आपण ज्या गोष्टीसाठी आलात की या संघर्षाच्या लढ्यामध्ये आमच्या प्रत्येक नागरिकांनी दैव आहे. अरे ज्यांनी सोबत राहून आम्ही संघर्षाचा लढा दिला. या ठिकाणी या करवाढीच्या विरोधात सर्व पक्षांनी आपले मोर्चे काढले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी मोर्चा काढला, राष्ट्रवादी काँग्रेसनी मोर्चा काढला, त्याचबरोबर शिवसेनेनी मोर्चा काढला. प्रत्येकाने आपली भूमिका व्यक्त केली. या ठिकाणी आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचं कोणीही धारित्य भविष्यात करू नये. आम्ही सातत्यानं हा लढा लढलो. सुरुवातीपासून या विरोधाची भूमिका आम्ही स्वीकारली. त्याचबरोबर विरोध आणि वैर या दोन गोष्टी माणसाने निश्चित जीवात समजून घ्याव्यात. एखादा माणसं विरोधी आहे, घरामध्ये एखाद्या गोष्टीला विरोध होऊ शकतो. सामान्य घरामध्ये भावाभावामध्ये सुद्धा विरोध निर्माण होऊ शकतो. परंतु वैरत्व हा चांगला विषय नाही. लोकशाहीची जर आपल्याला भक्कम पायारोवणी करायची असेल
तर या ठिकाणी वैरत्वाची भावना घेऊन कोणी या राजकीय क्षेत्रामध्ये येऊ नये. या ठिकाणी विरोध चालू शकेल पण वैरत्वाची भावना चालणार नाही. अरे या ठिकाणी आमचे नेते नारायणराव राणे त्या ठिकाणी वैरत्वाची भावना घेऊन त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. त्यांनी कुणाचा सूडबुद्धीनं खून केला अशा प्रकारचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आणि त्यांना सुद्धा आम्ही अटक करू अशा प्रकारची भाषा बोलली. हे चुकीचं आहे. विरोध आणि वैर या दोन गोष्टी नेहमी आपण समजून घेतल्या पाहिजे. विरोधासाठी विरोध करणं हा आमचा स्वभाव नाही आहे. गावाच्या विकासाकरता सर्वांसमक्ष आम्ही अभिवचन दिलेलं आहे की गावाच्या विकासाकरता आम्ही वाटेल ते करू. अरे यांनी केलेलं काय आहे? ज्या गोष्टी चांगल्या चालत होत्या त्या सुद्धा चांगल्या चालू ठेवण्याची धमक नाही यांच्यात. हे लुला पांगळं सरकार आहे. यांनी काय केलं आतापर्यंत? आपल्या इथलं उदाहरण घ्या. या मलकापूरची सूतगिरणी, हुतात्मा वीर जगदेवराव कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी गेल्या 6 महिन्यापासून बंद होती. त्यामधले कामगार हे रस्त्यावर आले, देशोधडीला लागले, त्यांना सुद्धा भीक मोर्चा काढावा लागला. ही खरी गोष्ट शोकांत आहे. हा 700 नाही 900 कामगारांच्या जीवाभावाचा प्रश्न आहे. आपल्याला त्या कामगारांकरता या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे. जनतेने प्रतिसाद दिला, त्यांनी आपल्यावर विश्वास व्यक्त केला, आपल्या या ठिकाणी सकारात्मक भूमिकेवरती विश्वास ठेवला आणि आपण आज ती मिल अहोरात्र चालू आहे. ती करायचं काही नाही. हातामध्ये धमक नाही. ज्याच्या करता लागत असते पुरुषार्थ. या ठिकाणी कुणावर आरोप करणं फार सोपं आहे, कुणाला वाईट म्हणणं फार सोपं आहे. जर एखादा केळ्याचं साल्ट जर पडलेलं असेल तर त्याच्यावर घसरून माणूस पडू शकतो. पाडण्याकरता फार काही ताकद लागत नाही. ज्याच्या करता केळ्याचं साल्ट पुरेसं आहे. सुरुवातीपासून आपण घेतलेला लढाई. या ठिकाणी आपण नगरपालिकेमध्ये ठराव पारित केले. या ठिकाणी आपण मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. मुख्यमंत्र्यांचे निवेदन देताना आमच्या सर्व उपाध्यक्ष विजयराव जाधव, त्याचबरोबर ऍडव्होकेट बाळासाहेब सोमल आणि आमच्या सर्व नगरसेवक नगरसेविका, आमचे सिद्धिभाऊ सुखरू यांचा सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत फोटो आहे. तो एका दिवसात काढलेला नाही. अरे विलासरावांची बदली झाली, त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढून टाकलं. त्याचं एक कारण हेही आहे की त्यांनी मलकापूरची करवाढ रद्द केली नाही.